हॅलो फ्रेंड्स, समजा तुम्ही एक दगड घेतला, तो वर फेकला, दगड परत खाली पडतो. आणि पृथ्वीवरून जर आपण रॉकेट वर सोडलं तर रॉकेट स्पेस मध्ये म्हणजे अवकाशात पोहोचते. असं का बरं? दोन्हीमध्ये काय फरक असेल? तर विचार केल्यास तुमच्या असं लक्षात येईल की दगडाचा वर जाताना स्पीड खूप कमी होता, या उलट रॉकेटचा स्पीड खूप जास्त होता. इथेच आपला एक कन्सेप्ट ठरलेला आहे, त्याला म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी. तर विद्यार्थ्यांना एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय असते? कोणत्याही ग्रहाच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजेच गुरुत्वाकर्षण कक्षेतून बाहेर पडण्यासाठी किमान म्हणजेच कमीत कमी जो स्पीड लागतो त्या स्पीडला आपण एस्केप व्हेलॉसिटी म्हणतो. म्हणजे या स्पीड पेक्षा जर कमी स्पीड असेल तर वस्तू खाली पडेल, याच्यापेक्षा जास्त स्पीड असेल तर ती अवकाशात म्हणजे स्पेस मध्ये पोहोचेल. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या पृथ्वीवरून आपण जे अवकाशात म्हणजे स्पेस मध्ये रॉकेट सोडतो, तर त्या रॉकेटना कमीत कमी 11.2 किलोमीटर पर सेकंद एवढा स्पीड ठेवा लागतो. म्हणजेच त्या रॉकेटने एका सेकंदामध्ये 11.2 किलोमीटर एवढं अंतर पार केलं पाहिजे. एवढा जर स्पीड असला तर ते रॉकेट स्पेस मध्ये पोहोचेल, याच्यापेक्षा जर कमी असला तर ते रॉकेट खाली पोहोचेल. मजेशीररित्या सांगायचं झालं तर 11.2 किलोमीटर पर सेकंद हा जर स्पीड रॉकेटने ठेवला आणि तो भारताच्या दक्षिण टोकापासून तर उत्तर टोकापर्यंत गेला, तर ते रॉकेट फक्त 4 मिनिट 47 सेकंदामध्ये उत्तर टोकापासून ते दक्षिण टोकापर्यंत पोहोचते. विद्यार्थ्यांनो, आशा असेल तुम्हाला हा एस्केप व्हेलॉसिटीचा कन्सेप्ट समजला असेल. तर नेहमी एक लक्षात ठेवायचं, सायन्स हा समजण्याचा विषय, पाठांतराचा विषय नाही. आणि अशाच मजेशीररित्या सायन्स समजून घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा किंवा आपल्या क्लासला एकदा भेट द्या. धन्यवाद.